हाय गाईज, हॅलो. तर पुन्हा एकदा माझ्या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत करते. आणि माझ्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटतात नक्कीच मला कमेंटमध्ये कळवा. आणि आवडत असल्यास लाईक करा. आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आता रेसिपीला सुरुवात करूया. माझ्या स्टाईलने मी तवा अंडा फ्राय कशी बनवते, म्हणजे तव्यावर बनवते अंडा फ्राय. तर ते कसं बनवते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर मी ते अंडी घेतलेली आहेत आणि अंड्यांना चांगलं 15 ते 20 मिनिटे चांगलं झाकण ठेवून हाय टू मीडियम फ्लेमवर चांगले बॉईल करून घेणार आहे. आणि 15 ते 20 मिनटं चांगले बॉईल झालेले आहेत अंडे, तर पाहू शकता. आणि आता याची टल्फर वेगळी करून घेतलेली आहेत. आणि इकडे मी एक मीडियम साईजचा टोमॅटो, एक कांदा आणि कोथिंबीर चॉप करून घेतलेली आहे. आणि अंड्यांना देखील असं मी 2 भागांमध्ये चॉप केलेलं आहे. तर इथे आपल्याला आता कढईचा वापर न करता इथे मी तव्याचा वापर करणार आहे, म्हणजे तव्यावर बनवायचा आहे. आणि आता यामध्ये मोठे 2 चमचे तेल घालत आहे. आणि तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकत आहे मी. आणि थोडंसं आपलं लाल मिर्च पावडर टाकायची आहे. आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे. तर हे सुके मसाले चांगले गरम झाल्यानंतर त्यामध्ये अंडे आपल्याला चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत. सर्व असे एक एक करून मी सर्व अंडे यामध्ये टाकत आहे तेलामध्ये फ्राय करण्यासाठी. तर दोन्हीही बाजूंनी आपल्याला 1-1 मिनिटे करून असं दोन्हीही बाजूंनी व्यवस्थित अंड्यांना छान फ्राय करून घ्यायचं आहे. तर इथे मी दोन्ही बाजूंनी चांगले फ्राय करून घेतलेले आहेत अंडे. आता एका प्लेटमध्ये मी काढून घ्यायचे सर्व अंड्यांना. आणि आता याच तेलाचा वापर करून मी यामध्ये चॉप केलेला एक कांदा टाकत आहे. आणि कांद्याला आपल्याला नेहमीप्रमाणे आपला हलकासा लालसर कलर, सोनेरी कलर येईपर्यंत तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे कांदा. 2 ते 3 मिनटं लागतात कांदा फ्राय होण्यासाठी. तर हे पहा, कांद्याचा रंग थोडा बदललेला आहे इथे आता. आणि आता इथं पूर्णपणे कांदा तयार झालेला आहे. तर यामध्ये आता मी एक टोमॅटो टाकत आहे. टोमॅटोला देखील 1-2 मिनटं चांगले तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. आणि टोमॅटोला चांगलं फ्राय झाल्यानंतर यामध्ये मी 1-1.5 चमचा अद्रक लसूण पेस्ट टाकत आहे. आणि अद्रक लसूण पेस्ट टाकल्यानंतर पुन्हा एकदा छान अद्रक लसूण पेस्टला देखील तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे. आणि आता हे सर्व छान व्यवस्थित परतून झाल्यानंतर यामध्ये सुके मसाले टाकायचे आहेत. तर इथं लाल मिर्च पावडर, कांदा लसूण मसाला, थोडासा जिरे पावडर, थोडासा अर्धा चमचा धनिया पावडर आणि मीठ चवीप्रमाणे आपल्याला टाकायचं आहे. तर हे सर्व सुके मसाले टाकल्यानंतर देखील आपल्याला पुन्हा तेलामध्ये व्यवस्थित सर्व बाजूंनी छान परतून घ्यायचं आहे, म्हणजे सर्व मसाला असा व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे. आणि हे टोमॅटो आणि कांदा शिजण्यासाठी थोडंसं पाणी यामध्ये टाकायचं आहे. आणि पाण्याला उकळी येऊन सर्व तेल सेपरेट होईपर्यंत आपल्याला त्याला हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित. तर हे पाणी आटलेलं आहे आणि तेल देखील सेपरेट झालेलं आहे आणि सर्व मसाला पण शिजलेला आहे. तर हा मसाला आपला इथे आता तयार आहे व्यवस्थित, अगदी आपल्याला हवं आहे त्याप्रमाणे. आणि यामध्ये थोडीशी हिरवीगार चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे, मस्तपैकी फ्रेश कोथिंबीर.
आणि ती कोथिंबीर टाकल्यानंतर पुन्हा एकदा मी हलवून मिक्स करून घेते कोथिंबीरला. आणि आता लास्ट स्टेजला आपल्याला यामध्ये अंडे ॲड करायचे आहेत. तर हे एक एक करून सर्व अंडी मसाल्यामध्ये आपण ॲड करू. आणि सर्व अंडी मसाल्यामध्ये ॲड करून घेतल्यानंतर यामध्ये पुन्हा एकदा मी थोडंसं पाणी टाकत आहे आणि एक 5 मिनिटे कमी गॅसवरती झाकून ठेवून आपल्याला शिजवून घ्यायचं आहे सर्व मसाल्याबरोबर पुन्हा एकदा अंड्यांना. आणि फ्रेश कोथिंबीर टाकत आहे थोडीशी वरून. तर ही आपली रेसिपी ते तयार आहे. आता ते आपण चपातीसोबत किंवा भातासोबत देखील खाऊ शकतो. खूप छान लागते, खूप टेस्टी बनते आणि महत्त्वाचं म्हणजे खूप वेळेत बनते आणि खूप कमी साहित्यात बनते. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला अजून तर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. तर चला भेटूया पुन्हा अशाच एका छान आणि नवीन रेसिपीसोबत. त्यासाठी इथेच थांबूया. बाय बाय.